कैलासवासी डॉक्टर व्ही.टी. पाटील यांच्या 30व्या स्मृतिदिनानिमित्त समाजातील असामान्य कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांना भद्रकाली ताराराणी पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं। आजपर्यंत विजया राजे शिंदे, सरोजिनी बाबर, सिंधुताई सपकाळ, राणी बंग, उषा मेहत, किरण बेदी, मंदाकिनी आपटे, उषा थोरात, राहीबाई पोपेरे, मेधा पाटकर, नेमबाजपट्टू तेजस्विनी सावंत यांच्यासारख्या महिलांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय। यावर्षी मेळघाटातील आदिवासींच्या कल्याणासाठी झटणाऱ्या, त्यांना मूलभूत गरजा देऊन त्यांचं जीवन सुखमय करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील बैरागड इथल्या समाजसेविका पद्मश्री स्मिता रवींद्र कोल्हे यांना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते भद्रकाली ताराराणी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र आणि 51,000चा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे, ताराराणी विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर S.N. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। एका श्रीमंत घरातल्या दागदागिने, किमती साड्या आणि ड्रेस घालून गाडीवरून बिनधास्तपणे फिरणाऱ्या डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी आपल्या जीवनातील श्रीमंतीतून स्वधर्माकडे जाणारा प्रवास सांगितला। लग्नाचा प्रसंग, लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या अनेक गोष्टी अगदी विनोदी ढंगात सांगितल्या। पैसा होता पण समाधान नव्हतं, म्हणून सर्व काही सोडून स्वधर्माच्या शोधात बाहेर पडलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या। मी स्वतःच्या बळावर LLB केलं, DHMS केलं, दवाखाना टाकला आणि परमेश्वराची कृपा फारच अगाध आहे, तिच्यावर नेहमी विश्वास ठेवा। माझा दवाखाना इतका चालला की मलाच खूप आश्चर्य वाटायचं की कसे काय लोक येतात बा माझ्याकडे, इतकं मला आश्चर्य वाटायचं। दवाखान्याचा दरवाजा लावून पैसे मोजावे लागायचे, प्रचंड पैसा पाहिला, पण समाधान कशातच नव्हतं। खूप दिवस त्याची क्रेज होती, पैसे माझे आहेत, मी कमवले, आणि ते वेगळंच विश्वात होती मी। मग बाजारात आलेली साडीचं पहिलं मॉडेल असं ते माझ्या घरी यायला लागलं। दुकानदार सांगायला लागले, मॅडम ये पैटर्न नया आया है, करीना पैटर्न। मी अगदी स्टाइलिश म्हणजे हाँ रख दो। आणि कानातले, गळ्यातले, नाकातले काय विचारता सोय नव्हती माझी। टोंगळ्यापर्यंत केस होते, त्याच्या हेअरस्टाईल अशी गाडीला किक मारायची आणि भुर्र जायची, सगळे लोक पाहत बसायचे। ही क्रेज फक्त काही दिवसच राहिली। त्यानंतर मला प्रश्न पडायला लागले की आता काय, पुढे काय, त्याची उत्तरच मिळत नव्हती। आणि हातात गीता प्रवचन पडलं विनोबांचं, ते वाचायला लागली, स्वतःचा स्वधर्माचा शोध घ्यायला लागली, ब्रह्मचर्यापर्यंत गेली। ब्रह्मचर्य पाळू असं काही वाटत नव्हतं। प्रत्येक महिलेनं अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी 4 हात करा, स्वतःचं रक्षण करण्यासाठी जिजामाता बना, ताराराणी बना, श्रम करा, शिक्षण घ्या, योगाचं शिक्षण घ्या, तुमचं शरीर बलवान करा, स्वतःची भाकरी स्वतः करायला शिका, कारण एक स्त्री जगाचं चित्र बदलू शकते, असा सल्ला डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी यावेळी महिलांना दिला। आजकाल गुगलवर सगळी माहिती मिळते, ते शिक्षण घ्या। शिक्षण तर घ्या, पण स्वतःच्या शरीराला कमजोर ठेवू नका। मला असं वाटतं खूप मुलींना तर खूप छान समजलं असेल, एक स्त्री ही जगाचं चित्र बदलवू शकते, पुरुष नाही बदलवू शकत। चॅलेंज देऊन सांगते मी, बरोबर आहे? झाशीची राणी कोण होती? होती ना स्त्री? ताराराणी कोण होती? येसूबाई कोण होत्या? जिजाबाई कोण होती? जिजाबाईने शिवाजी महाराजांना घडवलं ना, काय त्या गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजे। अन्यायाच्या विरुद्ध लढायला शिका। रडत मुळू बसण्यासाठी आपला जन्म नाही आहे, अन्याय सहन करण्यासाठी तर मुळीच नाही आहे। स्वतःच्या नवऱ्याला ठणकावून सांगा की तू वाईट केलं तर तुला पहिले पोलिसात देणारी मी राहील, हे ठणकावून सांगा।
तो घरात पैसा आणतो तो कसा वाईट रीतीने आणतो की चांगल्या रीतीने आणतो याच्याकडे लक्ष द्या. नाहीतर आजकालच्या बायका म्हणतात तिच्याकडे रंगीत टी व्ही आला, आपल्याकडे तर ब्लॅक अँड व्हाईट. आपल्याकडे पण रंगीत टी व्ही पाहिजे आणि भ कुठूनही आल्लाच पाहिजे. तो बिचारा चोऱ्या करो की माऱ्या करो आणून देते बिचारा. एक अशीच साडी पाहिजे तशीच साडी पाहिजे आणून देतो तो. हे आपलं कर्तव्य आहे. त्याने कुठून आणलं, कुठली कमाई केली. समाजात वाईट गोष्टी आपल्या घरात नाही आल्या पाहिजे. त्या वाईट 1 रुपयाचं जरी खाल्लं तर त्याचं रक्त वाईट तुमच्या शरीरात बनेल याची काळजी निश्चित तुम्ही घ्यायला पाहिजे. घ्याल ना तुम्ही? व्हाल ना मस्त लढवय्या ताराराणींसारख्या? यावेळी बोलताना खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी आदिवासी लोकांना मुख्य प्रवाहात आणताना त्यांची संस्कृती, भाषा आणि राहणीमान जपत त्यांना मूलभूत सुविधा आणि त्यांचे हक्क मिळवून देऊन त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. यावेळी ताराराणी विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.